पायाला रोग झाला का तुझ्या? अगं बत्ती घेऊन नीट चालता येत नाही. नॉट वॉकिंग. खरं सांगते, मी नीट चालले होते, मला धक्का लागला कोणाचा तरी. तुमचा धक्का लागला काय? डोंट टॉक बंडल. खोटं बोल नको. धक्का मला लागला आणि नाव कुणाला तरी घेतीस काय? मी बघितलं नाही हो. बघितलं नाही? रस्त्याने डोळ लागून जातेस काय? वॉकिंग ब्लाइंड. तू रे बत्तीची किंमत किती ठाऊक आहे तुला? अरे 450 रुपये डझन. थोमार फोडीन. तिचं एका बत्तीचे आता भर सगळे पैसे. पैसे? एवढे पैसे कुठून आणू मी? गरीब आहे मी, मोल मजुरी करून जगते. एकदा माफ करा मला. ओके, माफ केलं. पुन्हा बोलू नको. डोंट ब्रेक डाऊन. हे मुंगूस तोंडे, तुला जर पैसे भरायचे नसतील तर या घरात तुला घर काम करावं लागेल. महिना 3 रुपये पगाराप्रमाणे. व्हॉट नॉनसेन्स. 3 रुपये पगार मंथली. अशाने 15 वर्षाची नोकरी करावी लागेल. 25 इयर. अरे फार दक्कन म्हातारी खेळणी होईस्तवर तिला या घरात काम करावं लागेल. एक पैसे सोडणार नाही तुला मी. चितार नाचता येतं का? नाही. वाचता? नुसतं घासता येतं काय? भांडी कुंडी आतापर्यंत कुणाकुणाची भांडी घातलीस? भांडी कुणाकुणाची घातली? तुमचीच पहिली. आमची पहिली म्हणजे यू आर ब्रँड न्यू. तू नवीन दिसतेस. व्हॉट इज युअर नेम? नेम म्हणजे तुझा नेम काय? नेम म्हणजे नाव. म्हणजे माझं कसं गोप्या तसं तुझं नाव काय? तुमचं नाव गोप्या होय, मग माझं नाव गोपी. गोपी म्हणजे मी गोप्या तू गोपी? होय. बोथ नेम सर प्यारल ना. हाय ओबे, यू आर होपलेस बॉय. तू चांगली मुलगी आहे. तुला कोण फादर मदर ब्रदर सिस्टर टर्नर फिटर कोण आहे का? नाही. इंग्लिश मध्ये कोण नाही? निदान मराठीमध्ये आई बहीण भाऊ मामा? मला कोण बी नाही, मी एकटीच आहे. म्हणजे यू आर बेवारसी. चित्रासारखं दिसते बेवारसी. मागं मला अशीच एक पोरगी भेटली होती, मुकी होती, ब्लाइंड. त्या टायमाला मी पोलिसांमध्ये होतो. आय मीन हवालदार. हवालदार? हो. मग हवालदारची एवढी चांगली नोकरी का सोडली व? सोडली कुठली? लाच घेतली नाही म्हणून काढून टाकलं. सस्पेंडेड बाय डिसमिस विदाउट पे. म्हणजे काय? म्हणजे बिन नोकरीवरून पगाराशिवाय रजा देऊन काढून टाकलं. असं होय? हा. मी म्हटलं ओके, मला असल्या नोकरीची गरज नाही. आय डोंट वॉन्ट एनी इंटरनॅशनल फालम फूक. तुम्ही किती चांगले इंग्लिश बोलता हो. मला शिकवाल काय? व्हॉट नॉनसेन्स. शिकवाल काय? युअर ऑर्डिनरी फालतू रामागरीन भांडीवाली. आय एम युअर ओनरशिप. म्हणून काय झालं? मला काही येणार नाही होय? इम्पॉसिबल. इंग्लिश इज नॉट जोक, मराठी इज जोक. बरे बाई राहिलं पाणी सोडा नळाचं. ऑल माय सेनियर्स गॉड. पाणी सोडा. यू आर डिमांडिंग मी. मला काय पण सांगते? तसं नव, तुम्ही नळाजवळ आहे म्हणून म्हणतात पाणी सोडा. माझ्या जवळ काय जसं तू सांगणारी. अहो लवकर सोडा की. व्हॉट लवकर? दिस इज नॉट हाऊस ऑफ फ्रेंड. हे काय तुझ्या बापाचं घर नाही. थांबावं लागलं थोडा वेळ. वेट अंटिल डार्क. वेर इज माय गॉड? तो काय तुमच्या हातात आहे की? हो माहिती आहे मला, हातात आहे की. जोडा कसा अगदी लक्ष्मी नारायणासारखा दिसतो नाही रे? लक्ष्मी बसली भांडे घासायला आणि नारायण बसला नळावर. खरं म्हणजे जोडा अन्नाला म्हणजे सारखाच दिसतो. हे असं चाललेलं असते बघा. आमचे मास्टर आणि ती नारिंगी दिवसभर धिंगाणा घालत असतात. अहो सगळं गाव येडं केले ते सटवीनं. तर काय अख्खं गाव येडं झाले म्हणजे नक्कीच देखणी असेल ती. अख्ख्या दुनियेत एकच देखणी बाई होऊन गेली
आणि ती म्हणजे गोप्याची पहिली आई. गप्प. मी म्हणते तुम्ही असं का करत नाही? काय लाटणं घेऊन मोर्चाच नाही तिच्या घरावर? अहो तेच सांगायला आम्ही तुमच्याकडे आलो. त्या मोर्चाचं पुढारी पण तुम्ही घ्यावं. देऊ का आणून लाटणं? गप्प. अरे असली हलकी सलकी गल्लीतली कामं करत नाही मी. हा आता दिल्ली हलवायची असेल तर मला सांगा. हे काम काय माझा गोप्या बी करल. 4 इंग्लिश मध्ये शिव्या दिल्या तर आत्ता गाव सोडून पळून जाईल ती. हा हे मात्र एकदम खरं. हा आमच्या गोप्याचं इंग्लिश म्हणजे काय बोलायचं काम नाही. अहो पहिल्यांदा हा फादर त्याला बोलायला शिकवित होता, पण आता हाच फादरला शिकवितो पालामपोकीचा. मग माझं पोर हाय चाल राहून मी आता तिच्याकडे पाठवते. गोप्या, ए गोप्या. मी अंडरग्राऊंड ट्रबल. तुला कोणी खाली पिली त्रास देतो काय? गोप्या तू जर खरा माझ्या पोटचा सावत्र पोरगा असशील तर आता त्या नारिंगीच्या घरी जाऊन तिला गावाबाहेर काढ. ओके, युअर ऑर्डर इज माय हेडेक. तुझी आज्ञा मला सिरे सावंत आहे, कारण आय एम युअर आउट ऑफ स्टमक बॉय. तिला गावाबाहेर काढ, तवाच मला तोंड दाखव, सांगून ठेवते. दिस इज वन ऑफ माय लेफ्ट हँड. हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. पण आहे या कामगिरी असणं माझं जर काही बरं वाईट झालं तर या पिलूबोला तू आपला मुलगा समज. नको 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 नको, त्यापेक्षा माझं आपलं बरं वाईट झालेलं बरं. मी आपलं तुझ्या बरोबर येतो बाबा. चालेल. मी वाजतो पेटी, तुम्ही मला तबला. दादा क्रिकेट किती वर्ष तबला वाजवतोस? 30 वर्ष. 30 इयर. आणि तुला पेटीवाल्या 40 वर्ष. 40 इयर म्हणजे यू बोथ आर ओल्ड बॉयज. तुम्ही फार जुनी कोणी दिसताय. नाईट काय मिळते? नाईट म्हणजे रोज पैसे किती मिळतात? 3.5 रुपये रोज. 3.5 म्हणजे 350 ओनली. अरे 3.5 रुपये तुम्ही अख्खी रात्र वाजवता. थोड तुमच्या तोंडावर. त्या मुंबईला जाऊन बघा, नुसतं रेकॉर्डिंगला बसायचं 350 रुपये घेतात. 350. आणि वाजवायला किती? वाजवायला येतं कुठं भाड्या ना, नुसती ऍक्टिंग. आजपासून तुम्ही दोघांनी 50 रुपये घ्यायचं, ते बी एका दिवसाचं. बाई देणार नाही. तिचा बाप नाही, फादर घेऊ. बाई देणार नाही. आणि एवढं कोण बाईने दिलं नाही. आपल्या पेटी बंद. स्टॉप. गोप्या मुडद्या माझ्या घरात येऊन माझ्या माणसाची भडती आहे. हे बघ मी सेवंदा ऐकलंय, पण तुला सांगून ठेवते 50 रुपये नाही द्यायला मला परवडायची नाही. नाही परवडत ना. मग तुझा दर तू वाढव ना. नाही तरी गावात सगळी दरबार झालेलीच आहे. तू कशाला बोलली होतीस? म्हणजे तू असं कर, बाहेर बोर्ड लावून टाक. बोर्ड? हा, तू नुसता डोळा मारत 30 रुपये, अंगाला हात लावला 50 रुपये, वडावडी केली 70 रुपये, गुदगुल्या केल्या 100 रुपये. आता बाकी सगळं तू ठरव, कारण तुझी तू मालकी नाहीस. मी काय सांगणार? तरी पण 500च्या खाली येऊ नको. चल जाऊ बोल. अरे मेल्या बोर्ड वाचून एक तरी माणूस येईल का इथं? नाही आता गो टू हेल म्हणायचं आणि दाराला टाळा लावायचा. म्हणजे सरळ गाव सोडून जा म्हण की. तुझी मर्जी, युअर सर्क्युलेशन. मी कशाला सांगू? अरे पण ही दरवाढाची पद्धत झाली आहे. होय, आय डोंट वॉन्ट एनी इंटरनॅशनल फालतू. तुला इथे राहायचं असेल तर दरवाढ करायलाच पाहिजे. जेडवेड केलेलेच पाहिजे आणि उपाशी मारायलाच पाहिजे. त्यापेक्षा दुसऱ्या गावाला जाईल. दुसरी गावच पाडण नाहीत मला. शाबास, यू आर व्हेरी गुड होपलेस वुमन. म्हणजे तू फार चांगली बाई आहे. हे वाजून राहिलो. बाई सांगा मला जरा.